आहे मॅडम, साकेजींचा फोन आहे ना, घ्या. गोपाळजी, मला त्याच्याशी एक शब्दही बोलण्याची इच्छा नाहीये. अहो आर्या मॅडम, काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून त्यांनी फोन केला असेल. घ्या, माझ्यासाठी घ्या. बोल. ठीक आहे. काय बोलले? काही नाही, येतोय म्हणे 15 मिनिटात. आर्याजी बघा, मी पुन्हा तेच सांगतोय, झालंय गेलंय, विषय सोडून द्या. उगाच राग मनात धरून ठेवण्यात काही अर्थ नाही. राग माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. तुम्ही सोडून द्या. तुम्ही त्याला मोठ्या मनाने माफ करा. गोपाळजी, प्लीज तुम्ही आता साकेतची बाजू घेऊ नका. तो जे काही वागलाय, तुमच्यावर हात उचललाय, तुम्हाला नको नको ते बोललाय ना, ते अतिशय घाणेरडं आणि चुकीचं आहे. त्यामुळे मी त्याला कधीच माफ करू शकत नाही आणि तुम्ही पण मला फोर्स करू नका. अहो तुम्ही मन मोठं दाखवा. एक पाऊल तुम्ही मागायला आणि काय बिघडतंय? गोपाळजी प्लीज प्लीज फोर्स करू नका मला. आर्या मॅडम, चिमणीचा व्हिडिओ. अरे मॅडम, एकदा माफ करा ना. मला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय. प्लीज, मी पाया पडते, हात जोडते, पण प्लीज प्लीज. व्हिडिओ कॉल करत नाही घरी, काहीतरी दाखवायचं. हा एकदा सांगितलेलं नाही कळते का? मला अशी जबरदस्ती केलेली नाही आवडत. काय झालंय? काय झालंय? कोण आहे? अहो पण माझ्यामुळे तुमच्या मैत्रीमध्ये फूट पडतीये ना. आज ही मैत्री तुटली तरी चालेल, प्लीज. आर्या मॅडम, माझी ओढणी. काय चालू आहे हे सगळं? थांब, मी आलो. थांब. चिमणे, काळजी करू नको. आलो मी, निघालोय मी. अहो आर्या मॅडम, मी तुमच्या पाया पडतो. पाहिजे तर तुम्ही ऐका. पायात हात. अहो तुम्हीच ऐका माझं. नको ना, नको प्लीज. सांगितलेलं कळत नाहीये का? मला आता स्वतःची लाज वाटू लागलीये. अहो आर्या मॅडम, मी आलो चिमणे, तू काळजी करू नको. नाव सांग त्याचं मला. कोण आहे? काय चाललंय? अरे आर्या मॅडम, अहो आर्या मॅडम, हे बघा, जे काय झालंय, जे काय होतंय, त्या सगळ्यात माझीच चूक आहे. मला असं वाटतं मी तुमच्या दोघांच्या मध्ये नव्हतं यायला पाहिजे. जे काय होतं सगळं माझ्यामुळे होतंय. त्याच्यामुळे मी ठरवलंय की इथून पुढे आयुष्यात मी तुम्हाला तोंड नाही दाखवणार. गोपाळजी, काय बोलताय तुम्ही हे? हो, मला तुम्ही एकमेव आधार आहात. माझा आधार तरी माझ्यापासून असं हिरावून नका घेऊ. आर्या मॅडम, मला सुद्धा तुमचा सहवास आवडतो, मैत्री आवडते, पण मी काय करू? दुसरा पर्याय नाहीये. आज साकेत आणि तुमच्या दोघांमध्ये भांडण झालंय, उद्या दादा बरोबर होईल. अहो मी समजावेन ना त्या साकेतला, आणि त्याने नाही ऐकलं तरी मुळात चूक त्याची आहे. गोपाळजी, काही फरक पडत नाही, पण आपलं नातं नका ना तुम्ही असं तोडू, प्लीज. नाही आर्या मॅडम, मला याच्यावरती काही कळत नाही, मी काय करू. मला निघावं लागेल. बरं, मला थोडासा वेळ द्या. हां, मी विचार करतो आणि मग तुम्हाला कळवतो. पण प्लीज आता तुम्ही मला अडवू नका. बाय. गोपाळजी, साकेत अजून कसं नाही आला?
आर्या 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 काय झालं? एवढी का चिडलीयस? तुला खरंच माहित नाही मी का चिडलीये? साकेत, का वागलास रे गोपाळजींशी असं तू? आज तुझ्यामुळे ते माझ्यासोबतची मैत्री तोडून जाण्याची भाषा करून गेलेत. तोडू दे मैत्री त्याला. अगं तसाही तो माणूस मित्र म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. मी जे काय वागलो ना त्याच्याशी ते योग्यच वागलोय. त्याच लायकीचा आहे तो. किती स्वार्थी माणूस आहेस रे तू. आपण इथे आल्यावर सगळ्यात आधी आपल्याला त्यांनी मदत केली, ते आपल्या पाठीशी उभे राहिले. हे जे आपला बिझनेस चालू आहे ना तो त्यांच्यामुळे रन होतोय. तू इतका घाणेरडा वागलास त्यांच्याशी. साकेत, कशासाठी? कारण त्या माणसाला मी खूप जवळून पाहिलंय आर्या. अगं त्याने वरवर चांगुलपणाचा बुरखा घातलाय जो तुला दिसत नाहीये. अगं तुला कळत का नाहीये? तो अत्यंत नीच माणूस आहे. लाईन क्रॉस नाही करायची हा? करणार. इथून पुढे प्रत्येक वेळी लाईन क्रॉस करणार. जेव्हा जेव्हा तो माणूस तुझ्या जवळ येईल, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी करणार आणि त्यावेळी तो माझा माणूस मार खाणार. आर्या, साकेत, तुझ्या आणि दादाच्या ह्याच स्वभावामुळे आजपर्यंत एक चांगला मित्र मिळालेला नाहीये मला. एक मित्र मिळाला त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे का रे? आणि साकेत, मी तुला शेवटचं सांगतेय, तू जर गोपाळजींसोबतचं वागणं बदललं नाहीस तर आपली मैत्री तुटेल. मी खरंच तुझ्याशी बोलणार नाहीये कधी आयुष्यात. आर्या, तू त्या फालतू माणसासाठी आपल्यातली मैत्री संपवायला चाललीस. आर्या, जरा डोळे उघडून बघ. त्याला तुझी मैत्री नको आहे, तुझं शरीर हवंय त्याला. एक शब्द ऐकून घेणार नाही मी इथून पुढे त्यांच्याबद्दल. ते काय नाही, चल आत्ता आपण त्यांची माफी मागतोय. लेट्स गो. माफी त्या फालतू माणसाची? माय फुट. आज नाही, उद्या नाही आर्या, या जन्मी ते शक्य नाही. ठीक आहे, आता एक गोष्ट ना कान उघडून ऐक. आजपासून तुझी माझी मैत्री संपली. साकेत, निघितून. साकेत, आउट. आर्या ऐक माझे. साकेत, आउट. अरे तू त्या माणसाला माझी माहिती आहे का? आर्या आर्या काय झालं? आर्या साकेत, लीव. प्लीज ऐक. डोंट टच मी. साकेत, साकेत, जा ना रे. हो, वेड लागलंय तुला. साकेत, थांब. हे कष्ट लक्षात ठेव. वेळ तुला लागलेलं आहे. आयुष्यात परत तोंड दाखवू नको. निघितून. दादा, अरे दादा, अरे का मारतो दादा? साकेत, आता तुला कळेल तू कोणाशी पंगा घेतला होतास. हजारो सैतान मेले असतील तेव्हा या देवी सिंगने जन्म घेतलाय.